नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 551वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली कविता आहे. रागावलेला साहेब म्हणाला, तू कधी घुबड पाहिले आहेस? तो खाली तोंड करून म्हणाला, नाही साहेब, कधीच पाहिले नाही. साहेब म्हणाला, खाली काय बघतोस, माझ्याकडे बघ. आता सांग, तू कधी घुबड बघितले आहेस? रागावलेला साहेब म्हणाला, तू कधी घुबड पाहिले आहेस? तो खाली तोंड करून म्हणाला, नाही साहेब, कधीच पाहिले नाही. साहेब म्हणाला, खाली काय बघतोस, माझ्याकडे बघ. आता सांग, तू कधी घुबड बघितले आहेस? आता दुसरी कविता आहे. साहेब म्हणाला, तू टाईप केलेल्या रिपोर्टवर बिस्किटाचा चुरा लागलेला आहे. तो कारकून म्हणाला, शक्यच नाही साहेब, काम करता तर मी केक खाल्लेला आहे. साहेब म्हणाला, असं कसं? मी चाटून बघितल्यावर मला वाटलं की ते बिस्किटच आहे. दुसरा कारकून म्हणाला, रिपोर्ट मी चाटून बघतो साहेब, मला बिस्किट आणि केक या दोन्हीची चव चांगलीच ठाऊक आहे. साहेब म्हणाला, तू टाईप केलेल्या रिपोर्टवर बिस्किटाचा चुरा लागलेला आहे. तो कारकून म्हणाला, शक्यच नाही साहेब, काम करता तर मी केक खाल्लेला आहे. साहेब म्हणाला, असं कसं? मी चाटून बघितल्यावर मला वाटलं की ते बिस्किटच आहे. दुसरा कारकून म्हणाला, रिपोर्ट मी चाटून बघतो साहेब, मला बिस्किट आणि केक ह्या दोन्हीची चव ठाऊक आहे. तिसरी कविता आहे. आपल्याला जे येत नाही किंवा समजत नाही त्याबद्दल आपल्याला कौतुक वाटतं. येत नाही बद्दल सांगायचं तर एव्हरेस्ट चढून जाणाऱ्यांबद्दल, ऑलिम्पिक खेळात पदक मिळवणाऱ्यांबद्दल, शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांबद्दल आपल्याला नक्कीच कौतुक वाटतं. आणि समजत नाही याचं उदाहरण म्हणजे जे सिनेमा अजिबात समजत नाहीत, समीक्षकांनाही समजत नाहीत, पण त्याबद्दल ते कौतुकाने लिहितात, त्याबद्दल मला कौतुक वाटतं. आपल्याला जे येत नाही किंवा समजत नाही त्याबद्दल आपल्याला कौतुक वाटतं. येत नाही बद्दल सांगायचं तर एव्हरेस्ट चढून जाणाऱ्यांच्याबद्दल, ऑलिम्पिक खेळात पदक मिळवणाऱ्यांच्याबद्दल, शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांच्याबद्दल आपल्याला खरंच कौतुक वाटतं. आणि समजत नाहीचं उदाहरण म्हणजे जो सिनेमा आपल्याला अजिबात समजत नाही, जो समीक्षकांनाही समजत नाही, पण त्याबद्दल कौतुकाने लिहिलं जातं, त्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं. आता चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित हा पुढचा 84वा भाग. पूर्वजन्मीचे या जन्मीचे विचार व कर्म असतात, त्यांच्या परिणामांना प्रारब्ध नाव देतात. पूर्वजन्मीचे या जन्मीचे विचार व कर्म असतात, त्यांच्या परिणामांना प्रारब्ध नाव देतात. ते परिणाम पुढचा जन्म कोणता ते ठरवतात, आणि भोग भोगण्यानंतर प्रगती करू शकतात. ते परिणाम पुढला जन्म कोणता ते ठरवतात, आणि भोग भोगण्यानंतर प्रगती करू शकतात. या देहाने शांत राहावे, जमेल ते सत्कर्म करावे. हळूहळू 5ही कोश उलगडून काढून टाकावे. या देहाने शांत राहावे, जमेल ते सत्कर्म करावे. हळूहळू 5ही कोश उलगडून काढून टाकावे. मी फक्त आत्मा नाही, मी परमात्मा आहे.
जे मी नाही त्या साऱ्याला दूर करायचे आहे. मी फक्त आत्मा नाही, मी परमात्मा आहे. जे मी नाही त्या साऱ्याला दूर करायचे आहे. सर्व कोश निघून गेले तर प्रारब्ध जाणार आहे. आणि मग ती व्यक्ती विदेही बनणार आहे. सर्व कोश निघून गेले तर प्रारब्ध जाणार आहे. आणि मग ती व्यक्ती विदेही बनणार आहे. ग्रंथांचे वाचन विचार तर्क सर्व करायचे आहे. स्वतःच्या अनुभवांची जोड त्याला द्यायची आहे. ग्रंथांचे वाचन विचार तर्क सर्व करायचे आहे. स्वतःच्या अनुभवांची जोड त्याला द्यायची आहे. पाचीच्या पाची कोशांना दूर सारायचे आहे. थोडे थोडे करून विचार स्वच्छ करायचे आहे. पाचीच्या पाची कोशांना दूर सारायचे आहे. थोडे थोडे करून विचार स्वच्छ करायचे आहे. कधी कधी ज्ञानमय कोश थोडासा राहून जातो, पण शेवटी त्यालाही दूर करायचे आहे. कधी कधी ज्ञानमय कोश थोडासा राहून जातो, पण शेवटी त्यालाही दूर करायचे आहे.